खूप मोठं हवामान संकट परत येतंय आणि त्यामुळे काय धोक्यात आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. याची सुरुवात होते इतिहासातील एका इशाऱ्याने. साल होतं 1877. तेव्हा ब्रिटिश भारतात एक भयंकर दुष्काळ पडला होता, ज्यात जवळपास 2 कोटी लोकांचा जीव गेला. आणि फक्त भारतच नाही तर चीनपासून ब्राझीलपर्यंत जगभरात एकूण 5 कोटी लोक मृत्युमुखी पडले. आणि हे काही युद्ध किंवा आजारपणामुळे नाही झालं. ही तर एक नैसर्गिक घटना होती, सुपर एल निनो. बरं, तर एल निनो म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत समुद्रातली प्रचंड उष्णता बाहेर फेकली जाते. बघा, सामान्य परिस्थितीत व्यापारी वारे गरम पाणी अमेरिकेपासून दूर पश्चिमेकडे ढकलतात. पण एल निनो वर्षात हे वारे कमजोर पडतात आणि सगळं गरम पाणी पूर्वेकडे जमा होतं. आणि आता अंदाज असा आहे की 2026 मध्ये असाच एक सुपर एल निनो परत येणार आहे. पण मुद्दा हा आहे की आपलं जग आधीच 1.4 अंश सेल्सिअसने गरम झालंय आणि येणारा सुपर एल निनो यात अजून 1.5 अंशांची भर घालू शकतो. म्हणजे जवळपास 3 अंशांचा फरक. असं काहीतरी आधुनिक मानवाने कधीच अनुभवलेलं नाही. यालाच परफेक्ट स्टॉर्म म्हणतात. म्हणजे आधीच तापलेल्या ग्रहावर नैसर्गिक संकट अजूनच धोकादायक बनते. भारतासाठी तर हे एक मोठं 4-स्तरीय संकट उभं करू शकतं. चला पाहूया. पहिलं म्हणजे मान्सूनचं अपयश, म्हणजे पाण्याची प्रचंड टंचाई. दुसरं, शेतीचं नुकसान, कारण आपली अर्ध्याहून जास्त शेती मान्सूनवर अवलंबून आहे. तिसरं, 2024 पेक्षाही भयंकर उष्णतेच्या लाटा, याचा अंदाज आत्ताच वर्तवला जातोय. आणि चौथं, अन्नधान्य महाग होईल आणि त्याचा फटका थेट आपल्या खिशाला बसेल. यात एक लपलेला धोका आहे, रात्रीची वाढती उष्णता. रात्री शरीराला आराम मिळायला हवा, पण वाढत्या तापमानामुळे तोही मिळत नाही. याचा सर्वात जास्त धोका आहे तो उन्हात काम करणाऱ्या तब्बल 38 कोटी भारतीय कामगारांना. पण तरीही उष्णतेच्या लाटेला आपल्याकडे राष्ट्रीय आपत्ती मानलंच जात नाही. आणि विरोधाभास बघा, एकीकडे उष्णता वाढतीये तर दुसरीकडे थंडावा देणारी जंगलं तोडली जात आहेत. हे खूपच वाईट आहे, कारण झाडं हा एक साधा आणि प्रभावी उपाय आहे. झाडं तापमान कमी करतात. मग आपण काय करू शकतो? पहिलं म्हणजे आपल्या आजूबाजूची जुनी झाडं वाचूया, स्वतःची काळजी घेऊया आणि जे उन्हात काम करतात त्यांना शक्य ती मदत करूया. कारण प्रत्येक वेळी येणारा एल निनो हा अजून तापलेल्या ग्रहावर येणार आहे आणि एक नवीन जास्त धोकादायक नॉर्मल तयार करणार आहे.